एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये रत्नागिरी येथील प्रसिद्ध हापूस आंब्याची परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याने आतापर्यंत शेकडो टन हापूस आंबा विविध प्रोसेसमध्ये पास होऊन परदेशात रवाना झालाय। दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो टन हापूस आंबा अमेरिका, दुबई, जपान, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आदी प्रमुख देशात पाठवला जातो। विशेष म्हणजे परदेशात फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच आंब्याला जास्त पसंती आणि मागणी असल्याने येथील आंबा बागायतदार उत्तम प्रतीचा आंबा परदेशात पाठवतात आणि त्यांना दरही चांगला मिळतो अशी माहिती समोर आली आहे। Ahí está, está.
कुठं भाग आहे? तिकडे आहे शिरगाव. शिरगावला. काय नाव? मोरे. मोरे. मावशी आंबे कसे? 250 रुपये डझन आहे. कुठले कुठले जरा हातात घेऊ. हे समोरचे हे बिटकी. बिटकी हे 300 रुपये डझन आहे. हा. त्याच्यानंतर हे 350 रुपये डझन. 250 आंबे. हे झाड पिके 300 रुपये डझन. झाड पिके आंबे 300 रुपये डझन. हा. हे कुठले आहेत आंबे तुमचे? हे गणेश गुळ्यात. गणेश गुळ्यातले. हा. काय नाव कसं तुमचं? आता हिराबाई पाटील. हिराबाई पाटील. हा. बरं बरं. आणि कर्नाटकचे नाहीत ना याच्यात? कर्नाटकला. कर्नाटकचे इथे मिळता विकता का तुम्ही? आम्ही नाही विकत. फक्त हापूसच आंबा आहे? हापूस रत्नागिरी हापूस. अरे रायवळ पायरी. रायवळ पायरी येणार थोड्या दिवसात. मग आधी हापूसने नंबर लावलाय? हा, हापूसचा नंबर नाही. हापूसने आधी नंबर कसा काय लावला यंदा पाडव्याच्या आधी? हापूस झाला म्हणजे उन्हाची ताप पडल्यामुळे हापूस उसळला, त्याच्यामुळे हापूस आला. म्हणजे ऊन वाढल्यामुळे हापूस वाढला. हा, ऊन वाढल्यामुळे हापूस वाढला. त्यातला सर्वात चांगला आंबा कुठला घ्यावा असा? हा, हे चांगले आहे, हे चांगले आहे, त्याच्यात हे चांगले आहे. हे कसे दर काय त्यांचा? हे 400 रुपये डझन आहे. 400 रुपये डझन आहे. अच्छा. आणि हा? हा पण 400 रुपये. 400 रुपये डझन. आणि बिटकी जरा दाखवा आता तू. नमस्कार. हे बिटकी. हे एवढ्या छोट्या आंब्याला चव असते काय पण? एक नंबर आंबा. एक नंबर आंबा. एक नंबर बिटकी. बिटकी आंबा. हा, हा किलोवर नाही देत किलोवर तुम्ही? नाही, डझनवर. डझनवर देता. आणि हे आपले जाम? 300 रुपये. 300 रुपये. काढा. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने आंबा हंगामाचे असतात, परंतु खऱ्या अर्थानं बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो तो मे महिन्यातच, आणि दरही फार कमी झालेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मे महिन्यात आंबा मोठ्या प्रमाणात खायला मिळतो, आणि विशेष म्हणजे त्याला टेस्टही चांगला असतो. आज बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून दरही कमी झालेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून तर बाजारात आंब्याची आवक खूपच वाढली आहे. आई येत आहे आंबे आता दाखल झाले, काय कसं काय? हा, नमस्कार. माझं नाव सतीश पवार आहे. आपल्याकडे यंदा आंबा 1 महिना लवकरच चालू झाला होता, त्या हिशोबाने आत्ता बऱ्यापैकी आंबा आपल्याकडे आवक चांगली झालेली आहे. आपल्या यंदा स्टार्ट जानेवारी 15 मार्चपासून चालू झाला होता, त्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये आता आवक जास्त वाढलेली आहे. सुरुवातीला रेट 2,500-3,000 रुपये पर डझन होता, आता बऱ्यापैकी रेट कमी आला आहे. आता सुरुवात जवळ 600 पासून अगदी 1,000-1,200 रुपये पर डझन चालू आहे, आणि पुढे ही आवक वाढत जाईल अशी अपेक्षा आहे, आणि हळूहळू रेट सुद्धा कमी होण्याची चान्सेस आहे. मे महिन्यात बऱ्यापैकी आवक येईल असं वाटते. आता हा आपल्याकडे जो आंबा आहे, आपला ह्या रत्नागिरीपासून आपल्याकडे पावस पट्टा, हा गणपतीपुळे, मालगुण, कशेळी, असे आपल्या रत्नागिरीपासून 10-15 किलोमीटर जे खारा हवामान पट्टा आहे,
त्या भागातला आपल्याकडे आंबा येतो. त्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि जे आपण कस्टमरला देतो त्याचे रिप्लायही चांगले येतात, त्यामुळे रिपीट ऑर्डर्स येतात आणि आपला माल बऱ्यापैकी पुणे मुंबईला जास्त कस्टमर याला आवडीने डिमांड करतात. त्यामुळे आमचा माल बऱ्यापैकी 50-60% माल हा बाहेरच जातो पुणे मुंबईला जातो आणि त्याची प्रत्येकाला रिप्लाय चांगले असल्यामुळे ऑर्डर्स बऱ्यापैकी येत असतात. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.